पंतप्रधान नरेंद्र मोदी एका जागतिक सर्वेक्षणात 68% पसंतीसह ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते। विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित, पुढील पावसाळी अधिवेशन येत्या 22 जून पासून मुंबईत। G7 देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आज आणि उद्या फ्रान्स दौऱ्यावर। पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संकटात मार्ग काढण्याच्या उपायांवर चर्चा। 26 राज्यात 22,000 टन व्यावसायिक LPG वितरण, कोणत्याही पेट्रोल पंपावर तुटवडा नाही, त्यामुळे घाबरून खरेदी करणं टाळावं, पेट्रोलियम मंत्रालयाचं आवाहन। WTOचं 14वं मंत्रिस्तरीय संमेलन आजपासून कॅमेरून इथं, केंद्रीय मंत्री पियुष गोयल होणार सहभागी, जागतिक व्यापार व्यवस्था मजबूत करण्यावर होणार चर्चा। शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण, 89 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 1,798 कोटी रुपये जमा। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं आज पहाटे कोल्हापूर इथं निधन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला शोक। आंध्र प्रदेशात बस दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू, 23 जण जखमी, पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त। आणि रामनवमी निमित्त देशभरात उत्साह आणि भक्तिमय वातावरण, ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चा।